चला, आवाज येतोय? ठीक आहे. काल आपण काय शिकलो? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या शिकलो ना. मग आज पण आपल्याला तेच शिकायचंय. बघा, हा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, हे सगळं शिकलो आपण. ठीक आहे. तर याचे आता नमुना प्रश्न आपल्याला पाहायचे. हा, जोडमूळ संख्यापर्यंत आलं होतं. आता समूळ संख्या बघूया आपण. चला, कोण वाचन करतंय? समूळ संख्या. चला, अक्षराला अनम्यूट केलंय. अक्षरा, यस मॅम. यस मॅम. वाचा. समूळ संख्या वाचा. मूळ संख्या. सापेक्ष मूळ संख्या दिलेल्या संख्यात एक हा एकच सामायिक विभाजक संख्या असणाऱ्या संख्यांना समूळ संख्या म्हणतात. किंवा कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्येच्या जोडीला समूळ संख्या म्हणतात. उदाहरण 9, 10. 9 चे विभाजक इक्वल्स ब्रॅकेट 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट 3, 9. 10 चे विभाजक ब्रॅकेट 1 ब्रॅकेट कंप्लीट 5, 10. 9 व 10 सामायिक विभाजक 1 आहे, म्हणून 9 व 10 या समूळ संख्या आहेत. महत्वाचे, समूळ संख्यांचा सामायिक विभाजक 1 हाच असतो. बरोबर, व्हेरी गुड अक्षरा. चला, आता समजून घ्यायचंय आपल्याला समूळ संख्या म्हणजे काय. त्यालाच आपण म्हणतो सापेक्ष संख्या. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे समूळ संख्या. आता काय दिलेल्या संख्येत एक हा अंक एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना समूळ संख्या म्हणतात. किंवा कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्येच्या जोडीला समूळ संख्या म्हणतात. बरोबर. उदाहरणार्थ 9 आणि 10. 9 चे विभाजक बघा. 1, 3 आणि 9 हे 9 चे विभाजक आहेत. 10 चे विभाजक काय? 1, 5 आणि 10. म्हणजे 5 ने पण 10 ला भाग जातो, 10 ने पण 10 ला भाग जातो आणि 1 ने पण भाग जातो. बरोबर. मग 9 व 10, 9 व 10 सामायिक विभाजक 1 आहे. यांचा सामायिक विभाजक 1 आहे, म्हणून 9 व 10 या समूळ संख्या आहेत. 9 व 10 या काय आहेत? समूळ संख्या आहेत. क्लिअर आहे सर्वांना? महत्वाचे काय इथं? महत्वाचे समूळ संख्यांचा सामायिक विभाजक 1 हाच असतो. हा महत्वाचा पॉइंट आहे, लिहून घ्या सर्वांनी. समूळ संख्यांचा सामायिक विभाजक 1 हाच असतो. चला, लिहून घ्या. काही महत्वाचे पॉइंट आहेत ते लिहून घ्या सर्वांनी. काही महत्वाचे पॉइंट्स आहेत हे 2-3, ते सर्वांनी लिहून घ्या. ओके. झाले लिहायचं? लिहायचं झालं असेल तर येस टाईप करा, पुढे जाऊया. येस, ओके. चला, आता बघूया आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? कोण वाचन करेल त्रिकोणी संख्येचं? त्रिकोणी संख्येचं वाचन कोण करेल? आदिती, अनुष्का. अनुष्का, वाचन कर. त्रिकोणी संख्येचं वाचन कर. अनुष्का, माईक अनम्यूट करा. अनुष्का, आवाज येतोय का? ठीक आहे. चला, नेहा डंबेरे, त्रिकोणी संख्या म्हणजे काय?
त्रिकोणी संख्या दोन क्रमावर संख्याच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. बरोबर. बघा, दोन क्रमवार संख्येची जर आपण दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची जर निमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळते. यावर आपण छोटा एक मिनिटाचा व्हिडिओ पण शूट केलाय, युट्यूबला तो अपलोड आहे, तो बघून घ्या. ओके. त्रिकोणी संख्या, आता इथे सूत्र दिले n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद भागिले 2. बरोबर. आता त्रिकोणी संख्या शोधताना दोन क्रमवार संख्या घ्या, कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्यायच्या आणि त्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. बरोबर. मग दोन क्रमवार संख्या आपण घेतल्या, 2 गुणिले 3 भागिले 2. बरोबर. 3 दुनी 6 आणि 6 ला जर 2 ने भाग घातला तर उत्तर येईल 3. बरोबर. मग ही 3 ही काय आहे? 3 ही त्रिकोणी संख्या आहे. क्लिअर आहे सर्वांना? आणखी एक उदाहरण घेऊया आपण. दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, मग आपण 3 आणि 5 घेतलं तर चालेल का? 3 गुणिले 5 भागिले 2 केले तर चालेल का? नाही. 3 आणि 4 घ्यायचे आपल्याला, कारण 3 आणि 4 हे क्रमवार संख्या आहेत. 3 आणि 4 ह्या क्रमवार संख्या आहेत, यांचा गुणाकार करा भागिले 2 करा. 3 चोक 12 भागिले 2. बेकव्या बेसख्ख 12 म्हणजे 6 उत्तर येईल. मग 6 ही पण काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. 3 ही पण आहे त्रिकोणी संख्या. क्लिअर आहे सर्वांना? चला आणखी एखादं उदाहरण आपण घेऊया. 4 आणि 5 घेऊया. 4 गुणिले 5 भागिले 2. चला आता यापासून कोणती त्रिकोणी संख्या मिळते? चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. यापासून कोणती त्रिकोणी संख्या मिळते ते चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आवाज क्लिअर येतोय? थोडं रेंज मध्ये बसा, ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी. काय झालं? शौर्याला टेन्शन आलेलं दिसतंय, डोक्याला हात लावला शौर्याने. नाही स्वरा पाटील. येस. कोणती त्रिकोणी संख्या मिळते? 10 ही त्रिकोणी संख्या मिळते. बरोबर. चला त्रिकोणी संख्येची कन्सेप्ट समजली आहे का सर्वांना? त्रिकोणी संख्येची कन्सेप्ट समजली आहे का? श्वेता हिरे, मंगेश, हे कोण आहे? ओप्पो CPH2721, श्रेया रायकर. चला मंगेशला अनम्यूट केले. मंगेश आवाज येतोय? मंगेश आवाज येतोय का? माईक अनम्यूट करा. हा, माईक तर अनम्यूट झाले पण आवाज येत नाहीये. हॅलो. ठीक आहे. चला आणखी आवाज तुझा नाही येते इकडं मंगेश. चला दोन क्रमवार संख्या घेऊया आपण. परत एक उदाहरण घेऊ. 5 आणि 6 ह्या दोन क्रमवार संख्या आहेत आणि भागिले 2. यापासून आपल्याला कोणती त्रिकोणी संख्या येते सांगा बरं. त्रिकोणी संख्या किती आहेत आणि त्या बनवायच्या कशा याची सगळा एक छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो एकदा बघून घ्या सर्वांनी. चला 5 गुणिले 6 भागिले 2 काय उत्तर येईल इथं? काय उत्तर येते? 5 सख 3 भागिले 2 15 उत्तर येईल. म्हणजे 15 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. चला कन्सेप्ट क्लिअर आहे सर्वांना? 15 ही त्रिकोणी संख्या आहे. ओके क्लिअर. पुढे जाऊया आता. बघा त्रिकोणी संख्या आपण शिकलो. आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते आपण बघूया.
चला, 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या इथे दिलेल्या आहेत. बघा कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या आहेत त्या या त्रिकोणामध्ये दिलेल्या आहेत. 1, 3, 6, 10, 15, 21, 28 ह्या सर्व त्रिकोणी संख्या आहेत. 36, 45, 55, 66, 78 आणि 91 ह्या सर्व त्रिकोणी संख्या आहेत ज्या की 1 ते 100 मध्ये तुम्हाला दिसणार आहेत. ओके, इथं एक ही त्रिकोणी संख्या कशी मिळाली? आपण 2 क्रमवार संख्या घेतल्या, 1 गुणिले 2, त्याला 2 ने भाग घातला. 1 गुणिले 2, 2 भागिले 2, उत्तर येईल 1. एक ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 2 गुणिले 3 करा, भागिले 2, 3 गुणिले 6 जर केलं तर 3 ही पण क्रमवार संख्या बघा जी की इथं मिळाली तुम्हाला. 6 पण तसंच. ओके, सर्वांनी ह्या त्रिकोणी संख्या लिहून घ्या. त्रिकोणातल्या त्रिकोणी संख्या सर्वांनी लिहून घ्या. त्रिकोणातल्या ह्या त्रिकोणी संख्या सर्वांनी लिहून घ्या आणि पाठ करायचंय. श्वेता आहिरेचा कॅमेरा ऑन नाहीये. आदर्श गीते जरा कॅमेरा ऑन करा. लिहिताय का काय करताय कसं लक्षात येणार? पुन्हा सांगायचंय का आदिती? ठीक आहे, चला आदितीला अनम्यूट करते. आदिती अनम्यूट केले तुला. आदिती हॅलो. मॅम. हॅलो आदिती, काय समजलं नाही? मॅम ते आवाजच येत नव्हता. आता येतोय? मॅम येतोय का? आता येतोय मॅम. हा, आता हे 1 ते 100 मधल्या त्रिकोणी संख्या आहेत. ह्या सगळ्या त्रिकोणी संख्यात मग त्रिकोणी संख्या आपण काढतो कसं तर 2 क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले 2. बरोबर, मग आपण 2 क्रमवार संख्या घेतल्या 1 आणि 2. ह्या 2 क्रमवार संख्यात याला भागिले जर आपण 2 केलं तर बे बे आणि छेद 2. बरोबर, बे बे म्हणजे उत्तर येईल 1. तर 1 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, इथं आली का 1 ही त्रिकोणी संख्या? मग अशा ह्या त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 100 मधल्या. ठीक आहे, परत आणखी एक जर आपल्याला काढायची झाली तर 2 गुणिले 3 करा. 2 गुणिले 3 भागिले 2, 3 दुनी 6 भागिले 2, उत्तर येईल 3. म्हणजे 3 ही पण त्रिकोणी संख्या आहे. समजतंय? चल पुढे जाऊया आता. मॅम हा बोला दीदी. ते समूह संख्यांचं समजलं नाही. समूह संख्यांचं नाही समजलं? ते समूह संख्या शिकवताना ते हा आवाज येत. बरं ठीक आहे, आपण थोडं बॅक जाऊया. समूह संख्या म्हणजे काही नाही, फक्त समूह संख्येचा सामायिक विभाजक हा एकाच असतो. 2 मूळ संख्या थोडक्यात नाही, सामायिक त्यांचा एक असते ते. समूळ संख्या म्हणजे ज्यांना एकच सामायिक असतो. दिलेल्या संख्येत 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना समूळ संख्या म्हणतात. किंवा कोणत्याही 2 क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला समूळ संख्या म्हणतात. आता 9 आणि 10 ही एकामागे एक येतात ना. मग 9 ज्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे तिथं 10 येणार नाही आणि जिथं 10 आहे तिथं 9 येणार नाही. पण दोघं पण 1च्या पाड्यामध्ये येतील. दोघं पण 1च्या पाड्यामध्ये येतील. बरोबर, म्हणून ह्या समूळ संख्या आहेत. मग आपण जर बघा 2 आणि 4 घेतलं, 2 आणि 4 जर घेतलं तर समूळ संख्या येतील का? ह्या दोन नाही येणार, कारण 4 हा 2च्या पाड्यामध्ये येतो. ह्या दोघांमध्ये
एकच विभाजक आहे का? नाही. ठीक आहे. ते दोघे पाड्यांमध्ये येऊ नये, थोडक्यात असं लक्षात ठेवा. ते दोघे पण संख्या एकाच पाड्यामध्ये आला नाही पाहिजे, त्यांचा विभाजक हा एकच असतो, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता कन्सेप्ट आपली आली होती त्रिकोणी संख्येवर. आता त्रिकोणी संख्येचा पाया कसं काढायचं बघा. त्रिकोणी संख्येचा पाया कसं काढायचा बघा. इथं 15 आणि 16 घेतलंय, भागिले 2. 2 क्रमवार संख्या घेतल्या, भागिले 2, 120. तर 15 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे आणि 21 ही त्रिकोणी संख्या, सॉरी 120 ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया काय आहे? 15 आहे. ठीक आहे. जसं जसं आपण पुढे गणित सोडवत जाऊ तसं तसं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाते. ही एक कन्सेप्ट आहे चौरस संख्येची, ही एकदा शिकूया आणि आपण नमुना प्रश्न घेऊया. कोण वाचन करेल? श्वेता हिरे. श्वेता हिरे माईक अनम्यूट केलंय, वाचन करा स्क्रीनवरचं. वाचा बघा, आवाज येतोय? चौरस संख्या दिलेल्या संख्याला जर त्या संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या ही चौरस संख्या वर्ग संख्या असते. उद्य 7 गुणिले 7 49. एक संख्या 7च्या वर्गात 1 ते 100 पर्यंत एकूण 10 चौरस संख्या आहेत. 1 4 9 16 25 36 49 64 81 100. ओके, व्हेरी गुड. बघा चौरस संख्येवर पण व्हिडिओ आहे, तो पण एकदा बघून घ्या. चौरस संख्या दिलेल्या संख्येला जर त्या संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या ही चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या जर असेल तर त्याला म्हणायचं चौरस संख्या. म्हणजे थोडक्यात सगळ्या ज्या वर्ग संख्या आहेत ना त्याला म्हणायचं चौरस संख्या. सगळ्यांना वर्ग संख्या पाठ आहेत का? वर्ग संख्या पाठ आहेत सगळ्यांना? चला करा. चला 11चा वर्ग चॅट बॉक्स मध्ये सांगा किती येईल. 11चा वर्ग चॅट बॉक्स मध्ये सांगा किती येईल. चौरस संख्या म्हणजे काही लक्षात नाही ठेवायचं, फक्त वर्ग संख्या लक्षात ठेवा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग इथं बघा 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्या 11चा वर्ग काय येतो. ओके येस. 30 पर्यंत नाहीत का अक्षरा? व्हेरी गुड. 121 121 शीतल पवार. येस व्हेरी गुड. 121 is the square of 11. चला 12 चा स्क्वेअर सांगा. 12 ओप्पो नाव आहे बघा इथं, ओप्पो CPH. अनम्यूट केले तुम्हाला. हॅलो, आवाज येते का? आवाज येते? हॅलो, 12चा वर्ग सांगा. 12चा वर्ग 144. ठीक आहे. कमीत कमी 20 पर्यंत वर्गसंख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. 20 पर्यंत वर्ग पाठ करून ठेवा आणि 30 पर्यंत पाडे. चला मग जायचं. आता आपल्याला इथं फक्त चौरस संख्या म्हणजे काय ते शिकायचं होतं. आपण इथं शिकलो. ओके पुढे जाऊया. पुन्हा प्रश्न. चला हा प्रश्न सोडवा, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या.
मंगेशचा आवाज नाही येते, उत्तर द्या. श्वेता आहिरे, प्रश्न वाचा श्वेता. श्वेता आहिरे, माईक अनम्यूट करा आणि प्रश्न वाचा. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या याचा गुणाकार करा. 114, 298. बरं, काय उत्तर येईल मग? सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संख्या शोधायचे तुम्हाला. हे सगळं मध्ये मोठी मूळ संख्या कोणती आहे आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे? सांगता श्वेता? नाही सांगता येणार. बरं, वीराला अनम्यूट केलं. वीरा सांग सगळ्यात मोठी मूळ संख्या. येस मॅडम. मूळ संख्या सांग सगळ्यात मोठी. मॅडम सर्वात सांगता येत मोठी. नाही. अरे कसं काय नाही सांगता येत? 1 ते 100 मधली सांगायचे. मॅडम मी कोण सांगेल? ठीक आहे, काल झाले आपले शिकून. काल शिकवले मी तुम्हाला, लक्षात का नाहीये? अक्षरा चला माईक ऑन केलाय. मॅम सर्वात मोठी मूळ संख्या 97 येईल. काल मी सांगितलं होतं तुम्हाला 1 3 5 7 11 13 17 19 या सगळ्या मूळ संख्या आणि सगळ्यात मोठी 91 ते 100 मध्ये असलेली मूळ संख्या 97 आहे आणि ती सगळ्यात मोठी आहे, बरोबर? सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे? 97. पुढे काय सांगितलंय? सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? अक्षरा सांग. सर्वात लहान विषम संख्या, सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 3 आहे, बरोबर? 3. आणि सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. सर्वात लहान विषम संख्या 3 आहे. तर प्रश्न काय विचारलाय? मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संख्या यांचा गुणाकार किती? किती गुणाकार येईल? मग गुणाकार करा 97 गुणिले 3 आणि मला उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये काय उत्तर येते ते. आता जरी सोडवा, सगळं सोडून दिले मी. आता आधी ती काय झालं? गुणाकार करा 97 गुणिले 3. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर येत नाहीत. स्वरा गावणगण, उद्धव सानप, मंगेश उत्तर येत नाहीये चॅट बॉक्स मध्ये. चला काय उत्तर येईल? प्रश्न 291 लक्षात ठेवा. ही सर्वात लहान विषम संख्या आपण सगळ्यांनी पाठ करायचं. क्लिअर आहे सर्वांना? चला मग पुढे जायचं आता. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 सोडवा आणि याचं उत्तर द्या.
शीर्षक 7 हे अंक नक्की संख्येनुसार होतील. किती होतील मग तयार तिनांची समसंख्या? आता समसंख्या म्हणजे काय आकांक्षा ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 7 हे अंक येतात तर त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. बरोबर. 3 अंकी समसंख्या तयार करायची. किती समसंख्या तयार होतील मग 3 अंकी? मी तयार करून राहिली. तयार करून राहिली? बर, ठीक आहे, करा. कुणाला सांगता येईल उत्तर? श्रेया गायकवाड. किती संख्या तयार होतील? अक्षरा सांग. येस मॅम. किती संख्या तयार होतील अक्षरा? 10 होतील. 10. चला, कोणत्या कोणत्या समसंख्या? मी एक मिनिट मी लिहिते, तू सांग. येस मॅम. पहिली एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले पाहिजे. बरोबर आहे, कारण आपल्याला समसंख्या तयार करायचा हा पॉईंट. आणि 3 अंकी संख्या तयार करायची. 3 अंकी संख्या तयार करायची आणि समसंख्या तयार करायची. मग समसंख्या तयार करताना एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक आले पाहिजे. बरोबर. मग सांगा हा संख्या कोणत्या तयार? 570. 570. ओके. 560. ओके. 650. 650. ओके. 670. 670. त्याच्यानंतर 506. 506. 706. 706. त्याच्यानंतर येईल एकच स्थानी बघा. हा, सांग. 760. 760. व्हेरी गुड. एक मिनिट पेन घेते. हा. 506. त्याच्यानंतर आता 700. 576 पण येईल. 576. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणखी 2 राहिले. त्याच्यानंतर 756. व्हेरी गुड. 756 पण होईल. युनिट प्लेसला बघा. एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक आला नाही पाहिजे. समसंख्या म्हणले की एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले पाहिजे. मॅम. बरोबर का? येस. हा, आता एक राहिली. एक का? बघा. मॅम मी ते 4 डिजिटच केलं. मी ते 3 अंकी वाचलं नीट हे केलं नव्हतं ना, म्हणून मी त्या सगळ्या संख्या आधी लिहून घेतलेल्या. मग परत मी वाचलं ते, मग आता बनवल्यात त्या, म्हणून मी आता थोडस कन्फ्युज होतंय. कन्फ्युज होते. एकच संख्या राहिली आपण आता बनवायची. हा, तेच बनवायची हे करते मी, असं प्रॅक्टिस म्हणजे. ओके. 760 बनवली. 650. मॅम 750. व्हेरी गुड. 750 झाले का? 10 डिजिट झाले. बघा. येस मॅम.
एवढ्या संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 10 10. संख्या होईल. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. बरोबर का? येस. हे चित्र आहे का तुमच्यासारखंच? तुम्हीच आहात का हे सगळेजण हातात छडी घेऊन? नाही म्हणा, आम्ही हुशार आहेत म्हणा. आम्ही हे आहोत म्हणा, हातात लॅपटॉप घेऊन, मोबाईल घेऊन. चला, व्हेरी गुड. समजले का? किती संख्या तयार होतील? एकूण 10 संख्या तयार होतील आणि त्या संख्या ह्या आहेत. त्या संख्या या आहेत. यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. सगळ्यात आधी तुम्हाला समसंख्या म्हणजे काय ते समजलं पाहिजे. त्यानंतर संख्या किती बनवायचे? 10 किती होतील त्या आणि किती अंकी बनवायचे? तर 3 अंकी बनवायचं होतं. इथं अंक दिले होते 4 आणि संख्या बनवायच्या होत्या 3 अंकी. ठीक आहे, लिहून घ्या इन शॉर्ट किंवा स्क्रीनशॉट काढा. रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला क्लासची सॅटर्डे पर्यंत. मॅम कुठे भेटते ते रेकॉर्डिंग क्लासची? आपलं RS एज्युकेशन आहे बघा, हे दिसते का तुम्हाला? हे RS एज्युकेशन युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलवर तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. आता आपलं अपलोड करणं काम चालू आहे, तर येत्या सोमवारपर्यंत तुम्हाला झालेले मागचे लेक्चर्स मिळून जातील. ओके मॅम, थँक्यू मॅम. तरी पण तुम्हाला ग्रुपला मी लिंक शेअर करते आपल्या. त्या लिंकवर क्लिक करून आपल्या चॅनलवर जा. एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तिथून पुढे मग तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळून जातील. क्लिअर आहे सर्वांना? येस मॅम. आता मी इथं दिसत नाही तुम्हाला, पण चॅनलवरच्या व्हिडिओ दिसेल नक्कीच. ओके. चला, आणखी कुणाला काही डाऊट आहे? सिलेक्टेडच विद्यार्थी आहेत जे रेग्युलर क्लास अटेंड करतात, होमवर्क करतात. बाकीचे विद्यार्थी काय प्रॉब्लेम आहे? उद्धव सानपला अनम्यूट केले. उद्धव सानप, आवाज येतोय का बाळा? ठीक आहे, चला पुढे जाऊया. संपणार आहे, याची राहिलेली प्रॅक्टिस तुम्हाला करायचं. सर्वांनी पुढचे प्रश्न सोडवा. सुफिया शेखला मी अनम्यूट करते. सुफिया, हा प्रश्न वाचायचा. सुफिया शेख. 1 ते 100 या संख्येमध्ये किती संयुक्त संख्या आहेत? आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते सांगितलं मला. मॅडम, जे मूळ संख्या नसते ते संयुक्त संख्या असते. व्हेरी गुड. काल शिकवलेले लक्षात आहे ना? हो मॅम. बर, मग मूळ संख्या किती आहेत एकूण? 25. 25. आणि मग संयुक्त संख्या किती? 75. 74 बाळा. ह्या मूळ संख्या आहेत. एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. लिहून घ्या सर्वांनी. आणि 1 ते 100 मध्ये एकूणच 74 संयुक्त संख्या आहेत आणि एक संख्या आहे संयुक्त संख्या आहेत. आणि बघा, बोला. एक ही संख्या संयुक्त ही नाही आणि मूळ पण नाही ना? व्हेरी गुड, बरोबर. एक ही संख्या ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. व्हेरी गुड सुफिया. अभ्यास केलेला दिसतोय. कालच्या लेक्चर मध्ये केलाय का अभ्यास? हो मॅम. व्हेरी गुड. चला, मूळ पण संख्या नाही आणि संयुक्त पण नाही. ठीक आहे, चला. समजले सर्वांना? लिहून घ्या, शॉर्ट काढा. आता आपण पुढे जाऊया. अजिबात विसरायचं नाहीये. मूळ संख्या किती, संयुक्त संख्या किती, मूळ संख्या काय, समसंख्या काय, विषम संख्या काय, चौरस संख्या काय, विरुद्ध संख्या म्हणजे काय, हे सगळं मुखपाठ करून ठेवायचं. कधीही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे आणि एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे या संख्या प्रकाराचा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
एक मिनिट हा. चला हा प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 4. स्वरा पाटील प्रश्न वाच. स्वरा माईक अनम्यूट करा. स्वरा पाटील. प्रश्न वाच. प्रश्न 4. 17 पाढ्यात येणाऱ्या एकूण विषम संख्या किती? 17च्या पाड्यात येणारी एकूण विषम संख्या किती सांगा. 6 पर्याय 2. नाही. चला 17चा पाडा म्हणतो बरा. 17 एके 17. थांब. 17 दुने 34. 17 त्रिक 51. हा. 17 चौक 68. 17 पाच 85. 17 सहा 102. मॅम असं मी 1734 असं म्हणू शकते का? हा म्हण चल. 1734 51 68 85 102 119. हा 136. हा 153. हा. 170. ओके. बघा आता याच्यामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधायचंय. येणाऱ्या एकूण विषम संख्या शोधायचं. विषम संख्या. ओके. तर बघा कोणत्या कोणत्या विषम संख्येत सर सांग बरं. एक मिनिट आपण कलर जरा चेंज करूया. मॅम 5. मला पहिले विषम संख्या सांग. 17 17. विषम संख्या आहे. हा 51 आहे. 85 आहे. 109 109. 119 आहे 153. आणि 153 आहे. किती झाले मग. 1 2 1 2 3 4 5 विषम संख्या झाल्या. बरोबर. मग विषम संख्या किती झाल्या. 5. मग आता प्रत्येक वेळी आपण असा पाडा लिहित बसणार आहेत का परीक्षेमध्ये. आपल्याला वेळ आहे का तेवढा. नाही. त्यामुळं 17 ही विषम संख्या आहे. कोणत्याही विषम संख्येच्या पाड्यात बघा 17 ही विषम संख्या आहे. मग कोणत्याही विषम संख्येच्या पाड्यात लिहून घ्या हे वाटलं तर. कोणत्याही विषम संख्येच्या पाड्यात विषम संख्येच्या पाढ्यात 5 समसंख्या 5 विषम संख्या येतात. पाच विषम संख्या येतात. हा महत्वाचा पॉइंट. हा ही एक ट्रिक आहे. लिहून घ्या. ठीक आहे. 17च्या पाढ्यात येणाऱ्या एकूण विषम संख्या कोणत्याही विषम संख्येच्या पाड्यात 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या येतात. ठीक आहे. समजतंय सर्वांना. येस. स्क्रीन दिसत नाही का. रेंज मध्ये बघा. थोडस स्क्रीन चालू आहे.
चला पुढे जाऊया आता प्रश्न क्रमांक 5 कडे. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? समजलं नाही असं आहे? नेहा? ओके. 5 नंबरचा प्रश्न घ्या. पवार मीना, वाचन करा याचं. हा प्रश्न वाचा. 5 नंबरचा प्रश्न वाचा. पवार मीना. माईक अनम्यूट करा आणि हा प्रश्न वाचा. 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या व 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या यांची बेरीज किती? बर, मग 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या सांगता येतील? 5, 12, 14, 16, 18, 20. 20, 12, 14, 16, 18, 20 समसंख्या आणि 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या यांची बेरीज किती येईल सांगितली? 21 ते 30 पर्यंतची विषम संख्या कोणत्या आहेत? बरं जाऊ दे, मला पहिल्यांदा सांग. 11 ते 20 मध्ये पहिली समसंख्या कोणती आहे? 12, बरोबर. आणि शेवटची समसंख्या कोणती आहे? 20. ओके, या दोघांची बेरीज करायचं आणि भागिले 2 करायचं. चला, आणि याच्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत? एकूण समसंख्या 5 आहेत म्हणून गुणिले 5 करा. हे सोडवा. सूत्र आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. हे सूत्र आहे. चला बेरीज करा. 12 आणि 20 ची बेरीज करा. काय बेरीज येते? बेरीज करा. 12 ची आणि 20 बेरीज करा. चला कोण देते उत्तर? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 32, बरोबर. 12 आणि 20 32 येईल, बरोबर. आणि 32 भागिले 2 करा. 32 भागिले 2 माहिती आहे. बे एक बे, बे एक बे, बे सक 12. 16 भागाकार येईल. गुणिले 5 करायचे आपल्याला. गुणिले 5, 16 गुणिले 5 80. म्हणजे बेरीज काय येईल? 11 ते 20 मध्ये जेवढ्या समसंख्या आहेत त्याची बेरीज 80 येते. 80. आणि नंतर आता आपल्याला 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करायची. चला मीना पवार, मला हे सांग बाळा, 21 ते 30 मध्ये पहिली विषम संख्या कोणती आहे? पहिली विषम संख्या सांग. 21. 21, व्हेरी गुड. आणि शेवटची विषम संख्या? 30. 29. हा काय? आणि गुणिले 1 5 1 ची येईल 50. व्हेरी गुड. 50 भागिले 2 25. डायरेक्ट, बरोबर. डायरेक्ट 50 ची अर्धी करा. 25, बरोबर. आता 25 इंटू ह्या दोन गुणाकार करा. अरे 25 गुणिले 5 125. व्हेरी गुड. 125. मग आता आपल्याला एक मिनिट. समसंख्या आणि विषम संख्या या एकूण 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आली 125 आणि 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आली 80. ओके, आपल्याला प्रश्न विचारलाय विषम आणि समसंख्यांची बेरीज करा सगळ्यांचीच. मग समसंख्या सम अधिक विषम, बरोबर. मग समसंख्यांची बेरीज किती आली? 80. विषम संख्यांची बेरीज किती आली? 125. या सगळ्यांचीच बेरीज किती येते? एकदा चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर. चला या सगळ्यांचीच बेरीज किती येते? एकदा चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. किती बेरीज येते?
80 अधिक 125. व्हेरी गुड. एक वेळाचं उत्तर द्यायचं अक्षरा. सुफिया. व्हेरी गुड व्हेरी गुड. शौर्या कामठे. नेहा डमडेरे. व्हेरी गुड. काय उत्तर येईल? 205 उत्तर येईल. 205 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. थोडी प्रॅक्टिस गरजेची आहे. प्रॅक्टिस करत गेलात की तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक येतील. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. दररोज जरा धड्याचा अभ्यास करा. जे पुढचे प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया आता. चला या प्रश्नाचं उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे वा, झाले विद्यार्थी, सगळ्यांचं उत्तर आले. चला समजलाय का मग प्रश्न हा? क्रमवार 5 क्रमवार समसंख्यांपैकी मधली संख्या 46 आहे, तर त्या 5 समसंख्यांची बेरीज किती? बघा कसं सोडवलं. 230 तर उत्तर आलंय, बरोबर तर आलंय. अक्षरा उत्तर कसं सोडवलं? मॅम हे 46 पासून सगळ्या संख्या घेतल्या, म्हणजे आता 46 मधले म्हणल्यावर 42 पहिल्यांदा येणार, परत 44 येणार आणि मग मध्ये 46 येणार. आता वरती पण 2 आहेत म्हणल्यावर खाली पण 2 येणार, मग 48 येणार आणि मग 50 येणार. मग मधली संख्या 46 आहे, तर या सगळ्यांची बेरीज ही ऍडिशन 230 येते. ओके, म्हणजे काय केलं तुझं? इथं 46 घेतलं आणि मग इकडं 44 घेतला आणि इथं 42 आणि मग इकडं 48 आणि इथं 50 असं करून या सगळ्यांची बेरीज केली का? येस मॅम. ओके चला, अक्षराने तर असं सोडवलंय. बाकीच्या विद्यार्थ्यांनी कसं सोडवलंय? आदिती तू कसं सोडवलंय? कसं सोडले? वैष्णवी क्रमवार समसंख्यांची बेरीज आणि मधली संख्या एकूण संख्यांची गुणाकार केला. बर म्हणजे 46 गुणिले. ठीक. वीरा पवार उत्तर आले वीरा याचं? हो मॅम. हा कसं सोडवलं वीरा? सगळ्यांची तशीच बेरीज केल्या. 42, 44, 43, 48, 50 ची बेरीज केली. ओके चला, व्हेरी गुड. उत्तर तुमचं बरोबर आले सगळ्यांचं, पर्याय क्रमांक 4. पण मी एक वेगळी तुम्हाला पद्धत शिकवणार आहे आज. याच्याने वेळ खूप जातो परीक्षेमध्ये. वेळ तर आपल्याला कमी आहे, बरोबर. वेळ खूप जातो. मग आता काय करायचं? 5 क्रमवार समसंख्यांपैकी मधली संख्या दिली आहे तुम्हाला, बरोबर. मधली संख्या दिलेली आहे, तर क्रमवार समसंख्यांची बेरीज करताना क्रमवार समसंख्यांची बेरीज करताना तुम्हाला करायचंय, संख्यांची बेरीज करताना तुम्हाला एक सूत्र आहे, ते म्हणजे मधली संख्या संख्या करते, मधली संख्या गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या. आता मधली संख्या गुणिले एकूण संख्या भागिले काहीच नाही करायचं, फक्त गुणिलेच करायचं. ठीक आहे, आले का लक्षात सर्वांच्या? सूत्र आलं का लक्षात? मधली संख्या गुणिले एकूण संख्या करा. मग आता आपल्याला इथं गणितामध्ये सांगितले 5 क्रमवार संख्या सांगितले, 5 क्रमवार संख्या सांगितलेलं आहे, त्यामुळे एकूण संख्या पण आपल्याकडे आहे. मग आपल्याला काय करायचंय? मधली संख्या घ्यायची आहे 46, गुणिले करा एकूण संख्या आहेत आपल्याकडे 5, 46 गुणिले 5 करा, डायरेक्ट उत्तर येईल तुम्हाला 230. फक्त एवढं सूत्र पाठ करा, मधली संख्या गुणिले 5 करा. आणि क्रमवार समसंख्यांच्या बेरजेसाठी हे सूत्र आहे. क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर मधली संख्या गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या तुम्हाला सांगितलेली आहे 5 संख्या आहेत एकूण, आणि मधली संख्या दिलेली आहे 46. झालं, 46 गुणिले 5 करायचं, बेरीज करायचं नाही, संख्या शोधायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त या ट्रिकचा वापर करायचा. आवडली सर्वांना ट्रिक? समजलंय?
वैष्णवी ओके, शौर्य कामते, सुफिया शेख, समजले बाळा? येस, फक्त हो म्हणा, मला कळेल सगळ्यांचे माईक बंद आहेत. चलो हा आदिती, तू सांगितलं होतं मला माहितीये, पण बाकीच्या 2-3 विद्यार्थ्यांनी बेरीज करून गणित सोडवले. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पुढे जाऊया आता आपण. हा पुढे जाऊया. सहा नंबरचं झालं ना? हा 7 नंबरचा सोडवा. एवढा एक लास्ट क्वेश्चन घेऊया, नंतर राहिलेला भाग तुम्ही घरी अभ्यास करा. मंगेश, आवाज येतोय का मंगेश? मंगेशचा आवाजच येत नाही माझ्यापर्यंत. माईक तर ऑन होतोय, काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. उत्तर दे चॅट बॉक्स मध्ये. येतंय, मला लक्षात येते. आदर्श गीते, आदर्श यस मॅडम. काय म्हणणं मॅडम? येस मॅडम. यस मॅडम. हा आदर्श उत्तर काय येईल मग आदर्श याचं? काय उत्तर आहे सांग? 25 नंतर क्रमांक 5वी समसंख्या कोणती? 5वी समसंख्या कोणती? समसंख्या काय मंगेश? सॉरी आदर्श, समसंख्या काय? संख्येच्या एकच स्थानी येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात. संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जे येतात त्याला म्हणायचं समसंख्या. बरोबर. मग आता बघ, 25 नंतर 26 संख्या जर आपण घेतली तर 26 सम आहे का? नाही. अरे आहे ना बाळा, कारण एकक स्थानी 6 आहे ना. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि 8 हे अंक येतात ना त्याला म्हणायचं सम. मग इथं एकक स्थानी 6 आहे ना, त्यामुळे ही सम आहे. 27 सम येते का? नाही. 27 नाही येणार. बरोबर. मग 28 सम येते का? येते. बरोबर, म्हणजे नाही येणार. हा 29 येते का? नाही. नाही येणार. मग पहिली समसंख्या 1, 2, 3, त्यानंतर 32 येते का? मग 31 येते का? 31 हा नाही. नाही. 32 समसंख्या येते का? हो. येते. 33 समसंख्या येते का? 33 का? हा 33 नाही. नाही. 34 येते का मग? हो. येते. झाले की मग आपल्याला 5वी समसंख्या मिळाली की 34 आहे पर्याय क्रमांक 2. असंच शोधायचं. त्याच्यामध्ये अवघड काय? घाबरतोय वाटतं तू? घाबरू नको, येते तुला, हुशार आहे. ठीक आहे, चला भेटूया मग आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, याचा पुढील सराव करा. जे पुढील नमुना प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस करा. पक्का पायाचं पुस्तक घ्या. बघ समसंख्या. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.
सोमवारपर्यंत सगळे व्हिडिओज अपलोड होतील. रेकॉर्डिंग बघा ज्यांना समजलं नाही त्यांनी. ओके, कुणाचं काही डाऊट नाही ना? बाय बाय.